नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। यंदा 2024 मध्ये धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला आलेली आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवतेचं पूजन, त्याचबरोबर यमदीपदान आणि 13 दिवे प्रज्वलित करत असतो। तर यमदीपदान आणि 13 दिवे हे एकच नाहीये। हे 13 दिवे म्हणजे सुद्धा यमदीपदान असं अजिबात नाहीये। हे 13 दिवे जे आहेत ना, ते वेगळ्या गोष्टींसाठी आपण प्रज्वलित करत असतो। प्रत्येक दिव्याचं एक वेगळं असं महत्त्व आहे। प्रत्येक दिवा जो आहे तो एक वेगवेगळ्या देवतेंना समर्पित आहे आणि प्रत्येक दिवा आपण जसा जसा दिवा जिथे जिथे लावतो तिथे तिथे त्याचं आपल्याला मिळणारं फळ सुद्धा जे आहे ते वेगळं आहे। त्याच्यामुळे हे मनातून काढून टाका की यमदीपदान म्हणजेच 13 दिवे किंवा यमदीपदान आणि 13 दिवे हे एक आहे, असं अजिबात नाहीये। यमदीपदान म्हणजे एकच दिवा लावायचा असतो। तो कशा पद्धतीने लावायचा, आपण तो कणकेचा सुद्धा लावू शकतो आणि मातीची पणती सुद्धा लावू शकतो। याच्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे। तो कोणत्या वेळेत लावावा, दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन कसं करावं यमदिव्याचं, तो जर मध्येच विजला शांत झाला तर कसं करायचं, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या यमदीपदान दिव्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहेत, ते तुम्ही बघू शकता। या व्हिडिओमध्ये आपण जे 13 दिवे धनतेरसच्या दिवशी प्रज्वलित करत असतो त्याबद्दलची माहिती घेणार आहोत। हे जे 13 दिवे आहेत, तर हे 13 दिवे वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही लावू शकत नसाल तर ते आपण कुठे लावायचे आहे, दुसऱ्या दिवशी याचं विसर्जन कसं करायचं आहे आणि अजून बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मला स्वतःला सुद्धा हे जे 13 दिवे आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी लावले जातात त्या वेगवेगळ्या ठिकाणी लावणं शक्य होत नाही। तर मी काय करते पर्सनली ते मी तुमच्या सोबत शेअर करते। तुम्हाला हवं असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य झालं की हे 13 दिवे वेगवेगळ्या जागी लावणं तर तसं सुद्धा तुम्ही लावू शकता। सोन्याहून पिवळं आहे। या दिवशी धनतेरसच्या दिवशी आपण जर हे 13 दिवे 13 ठिकाणी प्रज्वलित केले तर 13 पटीने आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य येतं किंवा 13 पटीने याचं फळ आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे याच्या अगोदर जरी तुम्ही कधी 13 दिवे धनतेरसच्या दिवशी लावले नसतील तरी सुद्धा तुम्ही यंदा फर्स्ट टाइम सुद्धा या पद्धतीने दिवे लावू शकता किंवा आपण दरवर्षी लावत असू तर काही गोष्टी इकडे तिकडे झाल्या असतील आणि आता तुमच्या लक्षात आलं की ह्या गोष्टी अशा आहेत, अशा पद्धतीने करायला पाहिजे, माझं हे असं चुकलं होतं, तर त्या करेक्ट वेनी सुद्धा तुम्ही हे 13 दिवे जे आहेत ते लावू शकता। आता हे 13 दिवे एकाच जागेवर कसे लावायचे ते तुम्हाला सुरुवातीला सांगते आणि त्यानंतर मग कोणत्या कोणत्या जागी लावायचे आहेत आणि त्याचे लाभ काय आहेत ते तुम्हाला सांगते। तर हे 13 दिवे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मातीच्या पणतीमध्ये सुद्धा लावू शकता किंवा तुम्ही कणकेचे दिवे सुद्धा 13 बनवू शकता, तुमच्यावर आहे। मी स्वतः सांगायचं झालं तर मी मातीच्या पणतीमध्येच हे जे 13 दिवे आहेत ना ते लावते। तुम्हाला जर कणकेचे बनवायचे असतील तर गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही, घट्ट पीठ तिंबायचं आणि त्याचे हे 13 दिवे तुम्हाला एक चोच करून म्हणजे एक मुखी 13 दिवे बनवून घ्यायचे आहेत। हे सगळे कणकेचे 13 दिवे किंवा तुम्ही 13 पणत्या जर घेतल्या असतील तर त्या तुम्हाला नवीन वापरायच्या आहेत। आपण काय करतो की मागच्या वर्षीच्या पणत्या साफ स्वच्छ करून ठेवलेल्या असतात त्या आपण परत वापरतो। त्या पणत्या तुम्ही इतर ठिकाणी गॅलरीत वगैरे अंगणात कुठे लावण्यासाठी वापरू शकता, पण ह्या 13 दिव्यांसाठी तुम्ही 13 नवीन पणत्या ज्या आहेत त्या घेण्याचा प्रयत्न करा। असंही धनतेरसच्या दिवशी आपण काही वस्तूंची खरेदी करत असतो तर त्या दिवशी आवर्जून हे 13 दिवे जे आहेत ते या दिव्यांसाठी खरेदी करा। तर ते 13 पणत्या ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या एका ताटलीमध्ये ठेवायच्या आहेत। मोठी थाळी जी असते ना आपल्या घरात बघा स्टीलची जेवण वगैरे करायची, तो मोठ्या ह्याच्यात कणकेचे किंवा जे हे मातीच्या पणती आहेत ते ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जे कोणतं तेल जे आहे तुम्ही देवासाठी वापरता ते तेल तुम्हाला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्हाला शक्य असेल तर हे 13 दिवे जे आहेत ते तुम्ही तुपाचे सुद्धा लावू शकता, काहीही हरकत नाही। आणि जे आपण वेगवेगळ्या ठिकाणी दिवे लावणार आहोत तर त्या ठिकाणी असं आहे की कोणता दिवा तेलाचा आहे, कोणता दिवा तुपाचा आहे, असे कोणता दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा आहे, असं वेगवेगळं आहे। पण एका ताटलीमध्ये जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता। आता जे मी पुढे सांगणार आहे की इथला दिवा तेलाचा, ह्या तेलाचा करा, पुढचा दिवा तुपाचा करा, पुढचा दिवा मोहरीच्या तेलाचा करा, तर सेम त्या पद्धतीने
तुम्हाला या ताटलीमध्ये लावायचं असेल तर तसं सुद्धा लावू शकता, किंवा प्रत्येक हे जे 13 दिवे आहेत सगळे तुपाचे किंवा सगळे जे कोणतं तुम्ही देवासाठी तेल वापरता त्याचे, या पद्धतीने तुम्ही लावू शकता। आणि तुम्ही जर तुपाचे दिवे लावले तर त्याच्यामध्ये फुलवात आपल्याला लावायची आहे, आणि जर आपण तेलाचे दिवे लावले तर 2 वाती एकत्र करून ह्या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला लांबवात टाकायची आहे। ही गोष्ट क्लिअर झाली। आता हे एका ताटलीमध्ये दिवे ठेवले की जेव्हा आपण धनतेरसची पूजा करणार आहोत संध्याकाळी प्रदोष काळामध्ये, त्याच्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ धनतेरसच्या पूजेबद्दलचा आलेला आहे, तो तुम्ही चॅनलवर बघू शकता। तर त्या जेव्हा पूजेला आपण सुरुवात करणार आहोत, आपण कसं सुरुवातीला दिवा लावून घेतो आणि पूजेला सुरुवात करतो, तर जेव्हा तुम्ही आपला नॉर्मल जो तेलाचा दिवा आहे तो लावून घेता आणि पूजेला सुरुवात करता, तर त्याच वेळेमध्ये हे जे दिवे आहेत ना तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे, आणि तुमची संपूर्ण धनतेरसची पूजा होईपर्यंत हे चालू राहतील। एवढ्या मोठ्या पणत्या किंवा एवढे मोठे कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत। नाही तर उगी फक्त बनवायचे म्हणून बनवायचे आणि 5 मिनिटं फक्त ते दिवे राहिले, तर असं करू नका, कारण याचं जे पुण्यफळ आहे, लाभ जे आहे तर हे आपल्यालाच मिळणार आहे। त्याच्यामुळे करायचं तर ना अगदी व्यवस्थित करायचं आहे। आणि छोटे जरी तुम्ही पणत्या असतील आणि दिवे बनवले असतील तर त्याच्यामध्ये वरचेवर तुपाचं असतील तर तूप टाका, किंवा तेलाचे असतील तर तेल आपण त्याच्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही। पण आपलं पूजन झाल्यानंतर सुद्धा कमीत कमी अर्धा तास हे दिवे प्रज्वलित राहावेत। या पद्धतीने हे जे दिवे आहेत ते आपल्याला सुरुवातीपासून संध्याकाळी पूजेच्या वेळेपासून प्रज्वलित करायचे आहेत। आता हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर एका थाळीमध्ये घेतल्यानंतर आपण ते चालू केले, आपली सगळी धनतेरसची पूजा झाली। धनतेरसची पूजा झाल्यानंतर हे सगळे दिवे जी पूजा झालेली आहे त्या पूजेला ओवाळून घ्यायचे आहेत, आणि तिथे चौरंगाच्या किंवा जिथे तुम्ही पूजा मांडणी वगैरे केलेली आहे त्याच्याच आजूबाजूला तुम्हाला ते समोर ठेवायचे आहेत। हे झाले एकत्रित दिवे लावण्याची पद्धत। आता खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी लावले जातात, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते। यातला जो पहिला दिवा आहे, जे की कणकेचा असेल किंवा पणतीचा तुम्ही घेतला असेल, जो काही घेतला असेल, तर तो जो दिवा आहे तुम्हाला आपल्या घराच्या बाहेर जी आपली कचरा कुंडी असते किंवा जे डस्टबिन वगैरे जिथे आपण ठेवतो, तर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। असं केल्याने अकाली मृत्यूची भीती जी असते ती टळते, आणि आपण बघा घरातून दरिद्रता बाहेर काढतो, तर मग त्या ह्याच्यामध्ये आपण सगळी घाण वगैरे सगळं हे करतो, म्हणून तिथे सुद्धा हा जो दिवा आहे तो लावायचा आहे। याच्यामुळे अकाली मृत्यूची भीती कमी होते। आणि बरेच जण काय करतात की हे 13चे 13 दिवे जे आपण घरामध्ये जिथे पूजा वगैरे केली तिथे लावले, तर सेम हे 13 दिवे काय करतात की बाहेर जिथे डस्टबिन वगैरे आहे तिथेच संपूर्ण 13 दिवे लावून टाकतात। तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तसं सुद्धा लावू शकता, आणि नसेल तर एक दिवा जो आहे तो आपल्याला डस्टबिन जवळ याच्यातला लावायचा आहे या 13 दिव्यांपैकी। त्याच्यानंतर दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला तुपाने लावायचा आहे, आणि हा घरातील आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। असं केल्याने सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होते। पहिला दिवा जो आहे तो तेलाचा, नॉर्मल तेलाचा दिवा, तो डस्टबिन जवळ। दुसरा तुपाचा दिवा तो आपल्या देवघरासमोर। तिसरा दिवा जो आहे तो माता लक्ष्मी समोर लावला जातो। आर्थिक लाभ आणि जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी हा दिवा शुभ मानला जातो। जिथे आपण आता धनतेरसची पूजा करणार आहोत, नॉर्मल तेलाचा दिवा जो आपण पूजेसाठी लावला तो तर वेगळा, आणि ह्या 13 दिव्यांपैकी एक दिवा जो आहे तो तिथे आपल्याला लावायचा आहे। हा सुद्धा तुपातला लावायचा आहे, देवघरासमोरचा तुपाचा, आणि हा माता लक्ष्मी समोरचा सुद्धा तुपाचा। त्याच्यानंतर चौथा दिवा जो आहे तो तुळशी समोर लावायचा आहे। हा सुद्धा तुपाचा लावायचा आहे। तुळशी समोर दिवा लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते असं म्हटलं जातं। पाचवा दिवा जो आहे आणि 6वा दिवा जो आहे तो घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लावायचा आहे, दोन्ही साईडला उंबरठ्याच्या बाहेर। हा दिवा जो आहे तो नॉर्मल आपलं जे तेल असतं त्या तेलाचा लावायचा आहे। दरवाजाच्या दोन्ही साईडला बाहेर दिवे लावल्याने नकारात्मकता दूर होते असं म्हटलं जातं। तुम्हाला जर हवं असेल तर एक दिवा सुद्धा तुम्ही दरवाजाच्या बाहेर लावू शकता। जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला हा जो दिवा आहे जर तुम्हाला एकच लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता। 6वा दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाने पेटवायचा आहे, आणि हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे। आर्थिक संकट जर तुमच्यावर येत असतील, कर्ज खूप वाढत चाललेला आहे, तर हा दिवा आवर्जून लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा। हा एक दिवा लक्षात ठेवा की मोहरीचं तेल वापरायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जो दिवा लावायचा आहे त्याच्यासाठी। त्याच्यानंतरचा पुढचा दिवा जो आहे तो आपल्याला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये लावायचा आहे। यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते। आणि हा दिवा जर तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये लावा
लावला तर तो तुपाचा लावा आणि इतर कोणतं मंदिर असेल तर नॉर्मल जे कोणतं देवासाठी आपण आपल्या घरात तेल वापरतो त्याचा लावला तरी सुद्धा चालतो। तुम्ही तुमच्या दरवाजामध्ये एकच दिवा लावला असेल तर त्या 2 दिवे लावले नसतील तर त्यातला एक दिवा जो आहे तुमच्या घरामध्ये जे कोणतं कोरडा कचरा वगैरे टाकण्यासाठी किंवा किचन मध्ये वगैरे कुठे आपण खरकट वगैरे ठेवतो तर त्या छोट्याशा डस्टबिन जवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। आणि जर मुख्य दरवाजात आपण 2 दिवे लावले असतील तर तेच आपल्याला लावायचे आहेत। मग घरामध्ये तुम्हाला या 13 पैकी जो घरामध्ये जे आपलं कोरडा कचरा वगैरे टाकायचं डस्टबिन आहे किचन मधलं किंवा अजून कोणतं तिथे तुम्हाला लावायची गरज नाही। 9वा दिवा जो आहे तो आपल्याला टॉयलेटच्या बाहेर लावायचा आहे। असं केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये वाढतो असं म्हटलं जातं। 10वा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या छतावर लावायचा आहे। यामुळे आपल्या जीवनातील अंधार दूर होतो, अंधकार दूर होतो आणि आपलं आयुष्य जे आहे ते प्रकाशाने भरतं म्हटलं जातं। पण बरेच जण फ्लॅट मध्ये राहतात तर अशा वेळेला काय करायचं की बाल्कनी मध्ये हा जो दिवा आहे ना तो लावायचा, जिथे की मोकळं आकाश जे आहे त्या आकाशाचं जे आपण म्हणतो ना की बाल्कनीच्या थोडंसं कडेला की आकाशाखाली तो दिवा येईल या पद्धतीने लावायचा आहे। 11वा दिवा जो आहे तो घराच्या खिडकीजवळ ठेवायचा आहे। असा विश्वास आहे की हा दिवा वाईट आणि नकारात्मक ऊर्जेशी लढण्याची जी शक्ती आहे ते आपल्याला देतो, म्हणून हा खिडकीजवळ लावायचा आहे। कोणत्याही रूमच्या कोणत्याही खिडकीजवळ तुम्ही लावू शकता किंवा आपल्या हॉलच्या खिडकीजवळ लावला तरी सुद्धा चालतो। 12वा दिवा जो आहे तो घरातील सर्वोच्च स्थानावर आपल्याला ठेवायचा आहे। म्हणजे काय की तुमच्या हॉलमध्ये समजा एखादी खुर्ची आहे, टेबल आहे किंवा फर्निचर थोडंसं असं उंच आहे तर उंचावर एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे कुटुंबातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे एक दिवा उंचावर आवर्जून लावा। आणि त्याच्यानंतर 13वा जो दिवा आहे तो आपण जिथे आपण ही धनतेरसची पूजा करणार आहोत तर त्या चौरंगाच्या बाजूला लावायचा आहे। एक आपण माता लक्ष्मीसाठी जिथे कुठे चौरंगावर वगैरे पूजा मांडणी केली असेल तर त्याच्यावर एक लावला आहे आणि दुसरा जो आहे तो आपल्याला चौरंगाच्या बाजूला ठेवायचा आहे। आता या साईडला ठेवायचा की या साईडला असं काही नाही, चौरंगाच्या बाजूला आपल्या उजव्या हाताला वगैरे तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालू शकतो। तर या पद्धतीने हे जे 13 दिवे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपण धनतेरसच्या दिवशी लावू शकतो आणि याचे वेगवेगळे लाभ सुद्धा आहेत। आता दुसऱ्या दिवशी काय करायचं, हे जे सगळे दिवे आहेत आता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही लावले असतील तर काही मंदिरामध्ये, काही पिंपळाच्या झाडाखाली ते असतील, पण जे तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावायला सांगितले ते लावले असतील ते सगळे एकत्रित करून घ्यायचे आणि आपण सगळे एका ताटलीमध्ये जर जिथे धनतेरसची पूजा केलेली आहे तिथे लावले असतील तर ते सुद्धा एकत्र घ्यायचे, गोळा करायचे। त्यातल्या वाती ज्या आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत, वेगळ्या करायच्या आहेत। ते खाली राहिलेल्या पूर्ण न जळालेल्या वगैरे त्या निर्माल्यामध्ये टाकायच्या आणि तुम्ही कणकेचे जर दिवे बनवलेले असतील तर त्याचा तुम्ही गोळा करायचा आहे आणि जिथे कुठे घराच्या आजूबाजूला मोकळी जागा वगैरे असेल तर जमिनीमध्ये थोडी जागा करायची, खड्डा करायचा, त्याच्यामध्ये दाबून द्यायचे आहेत। आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड वगैरे असेल तर त्या झाडाखाली त्यातल्या वाती काढून हे दिवे तुम्ही ठेवले तरी सुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही। आणि ज्या मातीच्या पणत्या असतील तर त्या आपण रियूज सुद्धा करू शकतो, त्या स्वच्छ धुवायच्या, वाळवायच्या आणि त्या आपण परत वापरल्या तरी सुद्धा चालतील। आणि जर तुम्हाला ते वापरायच्या नसतील तर सेम तुम्ही कुठे मोकळी जागा असेल तर तिथे माती दाबून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता। पण असं काही नाही की हे आपल्याला वापरायचं नाही किंवा नाही, कारण कणकीचे जे आहेत ते आपण वापरू शकत नाही, ते आपल्याला विसर्जितच करावे लागतील। मातीचे असतील, तुम्हाला वापरायचे असतील नंतर तर ते आपण वापरू शकतो, काहीही हरकत नाही। आता ह्या दिव्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला जर टाकायचे असतील तर आपण लवंग सुद्धा टाकू शकतो। 2-2 लवंग किंवा 1-1 लवंग समोर फुल असणारी तुम्ही या दिव्यात टाकली तरी सुद्धा चालते। किंवा बरेच जण काय करतात की 2 लवंग आणि 1 हिरवी इलायची जी असते ती सुद्धा या दिव्यामध्ये टाकतात। तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा आपण गुलाबाची पाकळी, केसरची 1-1 पाकळी टाकली तरी सुद्धा चालते आणि काहीही नाही टाकलं तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही। तर या पद्धतीने 13 दिव्यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे। संध्याकाळी जेव्हा आपण पूजा करतो धनतेरसची तर त्यावेळेला आपल्याला हे दिवे लावायचे आहेत। धनतेरसची पूजा झाल्यानंतर लावू नका, कारण आपण घरात एका जागेवर लावतोय तर पूजेच्या तिथे हे संपूर्ण 13 दिव्यांचा प्रकाश वगैरे हे खूप छान वाटतं आपल्यालाही। आणि पूजेच्या वेळी असतील अग्निदेवतेचे एवढे 13 दिवे साक्षीला असतील तर सोन्याहून पिवळं म्हणून त्या वेळेमध्ये लावण्याचा प्रयत्न करा। आणि पूजा झाल्यानंतर सुद्धा थोडा वेळ राहतील या पद्धतीने तेल किंवा तूप या दिव्यांमध्ये टाकण्याचा प्रयत्न करा। नमस्कार।